स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतून अवतरलेलं संन्यस्त खड्ग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरलेल्या व्यक्तींकडनं पुन्हा एकदा रंगभूमीवरती आणलं जात आहे. परंतु याच नाटकाचा पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जेव्हा प्रयोग झाला होता 12 जुलैला, त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांनी सावरकर विरोधी घोषणा देत सावरकरांनी यामध्ये गौतम बुद्धांच्या विचारांचा विपर्यास केला आहे, त्यांच्या विचारांची खोटी बाजू सांगितली आहे, अशा पद्धतीच्या घोषणा देत त्यांनी संपूर्ण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता या संपूर्ण प्रयोगामध्ये. तर नेमकं सावरकरांचे विचार खरेच काय आहेत, त्याच्यामध्ये नाटकामध्ये नेमका हा प्रसंग कसा झाला आणि सावरकरांचं खरंच अस्पृश्योद्धाराचं जे काम कार्य होतं त्याच्याबद्दल आज फारसं कोणी काही बोलत नाही. तर नेमकं ते कार्य काय होतं, या सगळ्याच गोष्टींबद्दल आज आपल्याशी बोलायला उपस्थित आहेत चंद्रशेखर साने सर. सर, मी हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सर, माझा पहिला नमस्कार. प्रश्न तुम्हाला आहे सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमका ते प्रकरण काय झालं होतं 12 जुलैचा जो नाट्यप्रयोग रंगला होता यशवंतराव चव्हाण कोथरूडला पुण्यामध्ये, तो नेमका तो प्रयोगाचा वेळ काय झालं होतं, कशा पद्धतीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि जे माध्यमांवर दाखवलं जात आहे की सावरकरांच्या नाट्यमंडळांनी गोंधळ घातला की अशा बातम्या आम्हाला भरपूर समजल्या. नेमकं प्रकरण काय झालं होतं, खरी घटना काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1931 साली संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक लिहिलेलं होतं. गौतम बुद्धांचा काळ आणि त्यांच्या जीवनावर आधारित असं हे नाटक आहे. परंतु सावरकरांना मुख्य हा जो विषय मांडायचा आहे या नाटकातून, तो आहे आत्यंतिक अहिंसा विरुद्ध सापेक्ष हिंसा. तर म्हणजे एक प्रकारे हा शांती आणि शक्ती यांच्यातला संघर्ष सावरकरांनी अतिशय समर्थपणाने मांडलेला आहे. आता हा जे नाटक लिहिलं गेलं 1931 ला, त्याच्यानंतर त्याचे अनेक प्रयोग झाले. त्याचे चांगलं यश मिळालं त्या नाटकाला आणि आजपर्यंत गेले अनेक वर्ष ह्याचे प्रवेश होत आहेत. अगदी 2 वर्षापूर्वी दूरदर्शनवर सुद्धा प्रमोद पवार यांनी त्याचं दिग्दर्शन केलेलं नाट्यप्रयोग झाला होता. मला वाटते 2022च्या आसपास. आतापर्यंत कधीही कोणी फारसा आक्षेप त्याच्यावर घेतला नव्हता. फुटकळ अशा काही आक्षेप आणि ह्याच्या घटना घडल्या असतील, पण असं मोठं काही झालं नव्हतं. आता काल जो झाला तर नवीन जे स्वरूपात आणि नवीन आपण पटकथा म्हणता येत नाही, रंगावृत्ती म्हणू आपण त्याला. तर ती जी ऋषिकेश जोशी यांनी तयार केलेली आहे, ती नवीन पिढीला डोळ्यासमोर ठेवून आणि सोप्या मराठी भाषेत पण सावरकरांचे विचार जसेच्या तसे नीट पोचतील याचा जास्तीत जास्त प्रयत्न करून त्यांनी हे नाटक नवीन स्वरूपात आणलंय. नवीन नटवर्ग सगळा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे नाटक बसलेलं आहे. काल ह्याचा पुण्यातला पहिला, या नवीन संचातला पहिला आणि एकूण दुसरा, म्हणजे पहिला प्रयोग मुंबईत झाला होता, दुसरा प्रयोग हा पुण्यात झाला. आता या नाटकाला मी उपस्थित होतो. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत मी उपस्थित होतो. नाटक अतिशय रंगत गेलं. मध्ये मध्ये काही फुटकळ विद्युत पुरवठा खंडित होणं, मग जनसेटवर जाणं, असे थोडेसे घडत होते. परंतु बाकी कसलाही व्यत्यय नव्हता. श्रोते अतिशय भारावून जाऊन हे नाटक बघत होते. मधून मधून टाळ्यांचा गजर होत होता. संवादांना टाळ्या मिळत होत्या. नाट्यपदांनाही टाळ्या मिळत होत्या. आणि साधारण शेवटच्या फार तर अर्ध्या, खरं तर 15-20 मिनिटात अचानकपणाने काही एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आत घुसून घोषणाबाजी करायला लागले. ते काय नेमकं घोषणा देत होते हे काही नीट कळलं नाही, परंतु एकंदरीत त्यांचा नाटकाला विरोध होता अशा स्वरूपाचं दिसलं. तर त्याला लगेचच पोलिसांनी ताबडतोब तातडीने तिकडे प्रवेश करून त्या सगळ्यांना बाहेर काढलं आणि अगदी एक 2-4 मिनिटाचा कालावधी गेला असेल. नटवर्ग अविचलितपणाने त्यावेळेला जो प्रवेश चालू होता तो बहुधा गौतम बुद्ध आणि विक्रमसिंह यांचाच होता. तर ते अतिशय शांतपणानेच तिकडेच व्यासपीठ रंगमंचावर उभे राहिले आणि प्रेक्षकही शांतपणाने बसून होते. परंतु हा सगळा गोंधळ लक्षात जेव्हा आला तेव्हा प्रेक्षकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर की जय किंवा जय श्रीराम असेल, भारत माता की जय असेल, वंदे मातरम असेल, अशा घोषणा दिल्या. एक 2-4 मिनिटाचा हा फक्त घडलेली गोष्ट आहे. त्यानंतर पोलिसांनी अतिशय समर्थपणाने या सगळ्यांना बाहेर घेऊन गेले. त्याच वेळी पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णीताई पण उपस्थित होत्या. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काय तुम्हाला निषेध करायचा असेल किंवा घोषणा द्यायच्या असतील त्या प्रेक्षागृहात देऊ नका. हा तुम्हाला निषेध करायचा अधिकार आहे, लोकशाहीत तुम्ही बाहेर जाऊन द्या.
तर ते सगळं ते सांगेपर्यंत हे सगळा प्रकार झाला आणि ते शांतता झाली 2-3 मिनिटात. त्याच्यानंतर प्रेक्षकांनी भरपूर टाळ्यांचा कडकडाट केला आणि रंगमंचावरचा खेळ पुन्हा सुरू झाला. अतिशय पद्धतशीरपणाने हा परत रंगलेला खेळ होता सगळा. अतिशय पद्धतशीर पुढेही रंगत राहिला आणि त्याचा शेवटचे 10-15 मिनिटाचा हा प्रसंग उरलेला नाटकाचा भाग छानपणाने पार पडला. त्याच्यानंतर मात्र थोडंसं आयोजकांकडून विनंती केली गेली, की बाहेर अजूनही त्या विशिष्ट राजकीय पक्षाचे लोकं बहुधा उभे आहेत. तर कुठल्याही अशा ह्याच्यामध्ये शांततामय मार्गाने सगळं व्हावं आणि कुठलाही अ, अनावस्था प्रसंग ओढवू नये म्हणून तुम्ही एक 5-10 मिनिटं थांबा, अशी विनंती प्रेक्षकांना केली. प्रेक्षकांनी सुद्धा अतिशय शांतपणे, शिस्तीने तिथेच बसून राहिले. त्याच वेळेला रंगमंचावर ह्या नाटकात जे सगळ्यांची ओळख करून दिली गेली आधी. त्याच्यानंतर या आवृत्तीत "सुखतातची जगिया" हे नाट्यपद जे घेतलं गेलेलं नव्हतं काही कारणाने, कारण हे छोटं करायला लागलं. आता लोकांचा एवढा हे राहिलेलं नाहीये, की 3-3, 4-4 तास नाटकं चालू राहावी 4 अंकी, 3 अंकी. तर त्यामुळे ते अतिशय छोटं केलंय. त्याच्यामुळे हे पद त्यांनी आत्ता तरी पहिल्या या 1-2 प्रयोगात तरी गाळलंय. तर ते गीत सादर करण्यात आलं. भैरवी ती आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी गायन केलं त्याचं आणि ते झाल्यानंतर प्रेक्षकांना हळू बाहेर सोडण्यात आलं आणि कसलाही अनावस्था प्रसंग ओढवला नाही. पण मी नंतर जेव्हा बघितलं तेव्हा ह्या नाटकाचा खेळ बंद पाडला आणि अमुक अतिशय गंभीर परिस्थिती, राडा झाला वगैरे अशा बातम्या पाहिल्यावर ही वस्तुस्थिती सांगणारी एक स्फुट मी Facebookवर माझ्या अकाउंटवर लिहिलं आणि असा कसलाही प्रकार म्हणजे घडला. विरोध झाला ह्याच्यात काही शंका नाही. परंतु असं काही नाटक बंद वगैरे पडलेलं नाहीये अजिबात. अतिशय यशस्वी 100% 101% यशस्वी झालेला प्रयोग होता कालचा आणि हे अगदी आवर्जून पाहण्यासारखं आहे. शांती विरुद्ध शक्ती आणि त्यांचा नंतर झालेला आपण म्हणू समन्वय हे सावरकरांनी छान पद्धतीने मांडलंय. तर आवर्जून बघण्यासारखं हे नाटक आहे. आता ह्याच्या मागे काय उद्देश असेल तर मी काही राजकीय व्यक्ती नाही. पण काहीतरी राजकीयच कारण असतील, काय आता निवडणुकाही जवळ येत असतील. पण दुसरा विचार केला तर हे ज्यांनी नाटक वाचलेलं आहे, त्याला ह्याच्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे मला अजून तरी कळत नाही. किंवा गौतम बुद्धांचा अपमान केलाय असंही कुठलं घडलेलं नाही. अतिशय संयमित अशी भूमिका दोघांचीही आहे. म्हणजे गौतम बुद्धांची पण आहे आणि सेनापती विक्रमादित्य जे दुसरा नायक आहे नाटकाचा, त्याचेही दोघांचे तुल्यबळ असे संवाद आहेत. दोघांच्याही भूमिका पटण्यासारख्या आहेत आणि सावरकरांनी शेवटी या नाटकाच्या याचं समन्वय साधण्याचाच प्रयत्न केला होता. सर, तुम्ही आता म्हटलात, की संपूर्ण नाटकामध्ये अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नाहीये, की त्याच्यामुळे आम्ही त्याच्या प्रतिक्रिया लोकं जे विरोध करत होते, त्यांच्या बातम्या बघितल्या. त्याच्यामध्ये लोकं म्हणत होते, की सावरकरांनी गौतम बुद्धांच्या विचारांचा विपर्यास केला आहे. त्यांना संपूर्ण त्यांना डाग लावलाय. अशा पद्धतीची भाषा ते सगळे लोक वापरत होते. तर मुळात नेमके या नाटकामध्ये सावरकरांनी गौतम बुद्धांचे विचार नेमके काय मांडले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही जे म्हणतात, की शांती आणि शक्ती यांच्यामधला जो एक का आपण ह्याचा जो शेवटी समन्वय जो आला आहे, तर कशा पद्धतीने हे झालं आहे? नेमके कुठल्या विचारांवरती सावरकरांनी गौतम बुद्धांच्या कुठल्या विचारांवरती सावरकरांनी नाटक वेधलं आहे? बरोबर. आता ही मूळ जी कथा आहे संन्यस्त खड्गाची, ती जो थेरवाद म्हणून जो गौतम बुद्ध ह्याच्यातला धर्मातला एक महत्वाचा वाद आहे. तर त्याचं धम्मपद म्हणून ग्रंथ आहे. त्यातलं मला आता नेमकं त्याचे हे आठवत नाहीत. पण पुष्प पदमध्ये विरूढप म्हणून विरूढप किंवा असा काहीतरी त्याचा उच्चार येतो पाली भाषेतला. तर त्याचं मी सगळं डिटेल्स नंतर देऊ शकतो. तर त्यांच्या त्या मूळ सत्यकथेवर आधारित आहे आणि त्या विरुद्धप किंवा जो कोण आहे विढूप असा उच्चार आहे त्याचा. तर त्याची जी अपमान शाक्य कुलाच्या लोकांनी केला आणि त्यामुळे त्याचा सूड घेण्यासाठी त्यांनी ह्या म्हणजे कोसलचा राजा म्हटलेला आहे त्याला आणि त्यांनी या शाक्य प्राजकावर स्वारी करून अतिशय भयानक पद्धतीने सूड घेतला आणि जवळ ते राष्ट्र किंवा तो समाज पूर्णपणे किंवा वंश त्यांनी नष्ट करून टाकला. तर ते सगळं गौतम बुद्धांनी प्रत्यक्ष बघून अशा सुडानी आणि ह्यांनी म्हणजे अशा सुडाग्नीमध्ये काही होत नाही किंवा क्रिया-प्रतिक्रियांची जी साखळी आहे किंवा वंशवाद आहे, तर तो किती हानिकारक आहे हेच मांडलंय आणि सावरकरांनी ते अतिशय उत्तम प्रकारे सांगितलेलं आहे. सावरकरांचा आक्षेप कशावर आहे या सगळ्यामध्ये? तर हा जो आत्यंतिक
अहिंसावाद म्हणजे निरपवाद अहिंसा, की काही झालं तरी अहिंसकच राहिलं पाहिजे, क्षमाशीलता असली पाहिजे. याला सावरकरांचा विरोध आहे. बाकी गौतम बुद्धाच्या समता तत्वाला, त्यांच्या अस्पृश्यता निवारणाला किंवा वंशवाद विरोधी विचारांना, वंश असेल किंवा आपण त्याला जेनेटिकली जे काय आपण धरतो, गुणवत्ता येते वगैरे, या सगळ्याला सावरकरांचाही विरोध होता, तोच गौतम बुद्धांचाही विरोध होता. तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने सावरकरांनी मांडलंय. गौतम बुद्धांनी जी ब्राह्मण कोण याची व्याख्या केलेली आहे, की जो गुणांनी श्रेष्ठ तो ब्राह्मण, मग तो कोणीही कुठल्याही जातीतला जन्माला असो, जर गुण तसे असतील, क्षमाशीलता असेल, ज्ञान असेल, तर तो त्याला ब्राह्मण समजावं. त्याचा जन्मजात कुठली याच्यावर काही अवलंबून नाही. सावरकरांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने अधोरेखित केलंय. मग आता वाद किंवा हे कुठे येतो, तर सावरकरांनी याच्यावर एक भाषण सुद्धा दिलं होतं. 1954 साली मी संन्यस्त खड्ग का लिहिलं, असं एक त्यांचं भाषण आहे. ह्या नाटकाचे काही प्रयोग झाले होते, किंवा प्रयोग म्हणण्यापेक्षा काही प्रवेश मुद्दाम आयोजित केले होते. आणि त्यावेळी बोलताना सावरकरांचं ते आपल्याला आंतरजालावर पण उपलब्ध आहे. तर मी संन्यस्त खड्ग का लिहिलं, त्यात सावरकरांनी सांगितलं की 1900 काही काळापूर्वी, आता म्हणजे 1920 ते 1947, थोडक्यात गांधी, आपण स्पष्ट बोलायचं तर गांधींचं जे तत्वज्ञान होतं, की काही झालं तरी हृदय परिवर्तन करा, सशस्त्र क्रांती करू नका, किंवा जे काही तुमच्यावर अन्याय अत्याचार करू इच्छितात त्यांना फक्त अहिंसा आणि शांतीनेच तोंड द्या. तर हा जो प्रयोग झाला, त्यांनी मला भीती वाटली की जे शाक्य कुलाचं झालं, शाक्य राष्ट्राचं झालं, कारण त्या विरुडपनी जे काही नंतर अनन्वित अत्याचार करून नष्ट केलं राष्ट्र, तशी काही आपली स्थिती होईल का काय हिंदू समाजाची, अशी मला भीती वाटली. आणि त्यासाठी मी हे नाटक लिहिलं. आणि ह्याच्यामध्ये परत मगाशी मी म्हटलं जसं समता तत्व, अस्पृश्यता निवारण, जातीभेद निर्मूलन, वांशिक अभिमान, दुराभिमान, या कुठल्याही बाबतीमध्ये सावरकरांचा बुद्धांना विरोध नाही. फक्त त्यांचा वैचारिक विरोध कुठला असेल तर अहिंसेच्या अतिरेकाला. आणि तेवढ्या पुरतच सावरकरांनी ह्याला वैचारिक विरोध केलाय. कुठेही बुद्धांचं त्यांच्यावर बदनामी होईल किंवा त्यांना कमी लेखलं जाईल असं कुठेही नाहीये. प्रेक्षकांच्या मनामध्ये जे बुद्धांची प्रतिमा उमटते, ती शांतीचा संदेश देणारा, युद्धाची जगातून नाश करणारा, मानवतेचा संदेश देणारा महात्मा, असंच हे जाते. आणि सावरकरांनी तेच म्हटलेलं आहे. फक्त त्यांचा मी मगाशी म्हटलं, आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, वैचारिक विरोध जर कुठला असेल तर तो सापेक्ष हिंसा ही कशी श्रेष्ठ ठरते, की एखादा दुष्ट निर्माण झाला, म्हणजे आता नंतरच्या काळामध्ये 1931 नंतर हिटलरचं झालं, म्हणजे दुसरं महायुद्ध झालं 1939 ते 1945 काळात. हिटलर असेल, टोजो असेल, तर यांचा नाश शेवटी करायला लागला. तर तो कशाने झाला? सावरकरांनीच पुढच्या एका भाषणात सांगितलंय, की लोक म्हणतात की शस्त्राचा अवलंब करू नका, नाहीतर तुमचा नाश होईल, हिटलर आणि टोजो सारखा. तर सावरकर त्याच्यापुढे म्हणतात की हो, नाश होतो, पण तो कशाने झाला? बुद्धाच्या अहिंसेच्या माळा जपल्याने किंवा शांती मंत्र म्हटल्याने हिंदूंचा झालेला नव्हता, तर त्याला त्यांच्यापेक्षा बलाढ्य असं अणुबॉम्ब असेल, अमेरिकेची शक्ती असेल, यांचा जेव्हा वापर झाला तेव्हा तो नाश झाला. कुठल्याही प्रकारे शांतीच्या माळा जपून अशा हिंसक तत्वांचा नाश करणं शक्य नसतं. म्हणजे त्याला एक मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही शस्त्र त्याग करणं शत्रू पुढे, हे सगळं अतिशय धोकादायक. तुम्ही बलवान व्हा, तुम्ही समर्थ व्हा, तुम्ही ताकदवान व्हा, आणि मग तुम्ही म्हणा की हो, मी तुला क्षमा करतो. त्या म्हणण्याला काहीतरी अर्थ असतो, की मी तेवढा ताकदवान असूनही मी तुला क्षमा करतोय. ह्या क्षमेला, ह्या शांतीला अर्थ आहे. असं सावरकरांनी त्याच्यामध्ये समन्वय केलाय, की तुम्ही बलवान व्हा, सशस्त्र व्हा, आणि मग तुम्ही सांगा की हो, आम्हाला कोणा अलिप्तता चळवळ बांधायची, पण आम्ही ताकदवान आहोत. आमच्या विरुद्ध जाऊ नका, आम्ही शांततेने सगळे प्रश्न सोडवायला तयार आहोत. पण जर तुम्ही आमच्यावर चालून आलात, वाकड्या डोळ्यांनी पाहिलं, तर आमच्याकडेही अणुबॉम्ब तयार आहे. ही सावरकरांची नीती आहे. सावरकरांचे तुम्ही आता सर विचार सांगितलेत, की आता तुम्ही गौतम बुद्धांच्या बद्दल त्यांनी नाटकामध्ये पण काय म्हटलंय ह्याच्याबद्दल पण सांगितलं. पण सावरकरांवरती हा कायम असे आक्षेप घेतला जातो, की त्यांनी हिंदू धर्मामधल्या बऱ्याच काय पण हिंदू परंपरागत ज्या लोकांवरती अन्यायकारक रूढी परंपरा होत्या त्यांच्याबद्दल त्यांनी पुरस्कार केला आहे. ते हिंदू धर्मामध्ये आज जे काही सनातन किंवा जे सनातन हिंदू धर्म किंवा अशा पद्धतीने लोक म्हणतात, त्याच्यामध्ये चातुर्वर्ण किंवा सगळ्या ह्या सगळ्या गोष्टींचा पुरस्कार करतात.
त्याचे समर्थक म्हणून सावरकर आज कायम उभे केले जातात, जाणीवपूर्वक उभे केले जातात. तर सावरकरांचं खरंच अस्पृश्योद्धाराचं जे कार्य होतं, ते आज फारसं लोकांना माहिती नाहीये. ते काय होतं, कशा पद्धतीने सावरकरांनी याच्यामध्ये इतक्या बोल्ड स्टेप्स त्याच्यामध्ये त्यांनी घेतल्या होत्या आणि कशा पद्धतीने त्यांनी ते काम केलं होतं, ह्याच्याबद्दल आम्हाला व्यवस्थित विस्तृत माहिती हवी आहे. सावरकरांनी हिंदू समाजाला ह्या सगळ्या ग्रासलेल्या रूढी परंपरा आहेत, त्याला एक समर्पक नाव दिलं होतं सप्तबेड्या. 7 बेड्या हिंदू समाजाभोवती पडल्या आहेत. स्पर्शबंदी आहे, देवदर्शन बंदी आहे, रोटी बंदी आहे, सिंधू बंदी आहे, अशा वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. तर त्यातली पहिली स्पर्शबंदी म्हणजे अस्पृश्यतेला सावरकरांनी कडाडून विरोध केला आणि त्याच्यासाठी अनेक प्रयत्न जे चिकाटीने करण्याचे प्रयत्न, म्हणजे नुसते लेख लिहिले आणि हे केलं असं न करता त्यांनी रत्नागिरीत ते स्थानबद्ध होते. त्यांना काही 2 अटींवर ब्रिटिशांनी सुटका केली होती त्यांची. तर त्याला अनुसरून त्यांनी समाजकार्य सुरू केलं आणि तिथल्या त्यावेळेसच्या आपण ज्या आता म्हणजे आपण म्हणत नाही त्यांना, पण पूर्वस्पृश्य हा शब्द वापरला. पूर्वीचे जे अस्पृश्य होते, तर त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या म्हणजे तेव्हा जाणं काय, त्यांचं असं मानलं जायचं की त्यांची सावली पण पडू नये अशा एक प्रकारचं वातावरण तेव्हा होतं. त्यांच्या हातचं अन्न-पाणी ग्रहण करणं दूरच, त्यांच्याबरोबर एका पंक्तीत बसणं दूर. अशा परिस्थितीत सावरकरांनी त्यांच्या वस्त्यात जाऊन सुरुवातीला छोटे-छोटे कार्यक्रम घेणं, त्यांना प्रयत्नपूर्वक इतर जातींना त्यांच्याशी सरमिसळ करण्याची प्रयत्न म्हणजे एकत्र येण्याचा प्रयत्न करणं, असं संघटनात्मक काम सुरू केलं. हळदी-कुंकू, स्त्रियांना हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकमेकांना कुंकू लावताना स्पर्श होतो. तो त्यांनी ते उपक्रम सुरू केला. अगदी राखी असेल, बांधण्याची हे असेल. अ, त्याच्यानंतर त्यांनी जे काही रोटीबंदी मोडण्यासाठी म्हणून सहभोजनांचा कार्यक्रम आखला, की सगळ्यांनी सगळ्या जातींनी एका पंक्तीत बसायचं. त्याला बंदी होती. आज आपल्याला आश्चर्य वाटतं. आपण आज अनेक हॉटेलात जातो, कोण पदार्थ बनवतो आपल्याला माहीत नसतं, बाहेर कोण आणून वाढतं ते माहीत नसतं. त्यामुळे आजच्या पिढीला कळणार नाही, पण त्यावेळेला अत्यंत कडक अशी बंधनं समाजावर होती, की त्याला जाती बहिष्कृत केलं जायचं. जाती बहिष्कृत म्हणजे त्याचा अर्थ इतका गंभीर होता, की तुमच्या कुठल्याही कार्याला अगदी घरातले लोकं सुद्धा वाळीत टाकलं जायचं. तुम्हाला यायचं नाही. ग्रामण्य असा शब्द होता त्याला. तर त्या सगळ्याला मात करून रत्नागिरीसारखा जो त्या तुलनेत त्यावेळेला अतिशय मागासलेला जिल्हा होता. स सनातनी हा शब्द मी चुकीचा म्हणेन. जुन्या विचारांच्या, बुरसटलेल्या विचारांच्या किंवा ज्यांना प्रगती, नवीन आधुनिक याचा ओळख नव्हती, असा जो समाज होता, त्यांच्यामध्ये सावरकरांनी हे सगळं कार्य सुरू केलं. म्हणजे किती त्यांनी हादरा दिला असेल समाजमानाला, म्हणून त्यांना आपण समाज क्रांतिकारक म्हणतो. ते नुसते समाज सुधारक नव्हते, सुधारणा करायची नाही, त्यांना धक्का द्यायचा. अशा पद्धतीने त्यांनी ती सगळी योजना केली. त्याच्यानंतर त्यांनी अनेक मंदिरं, जी दर्शनासाठी पूर्वास्पृश्यांना खुली नव्हती, ती त्यांनी सगळ्यांना उघडायला हळू भाग पाडलं. त्याच्याशिवाय तेवढ्यानी पुरेना म्हणून त्यांना वाटलं, की जसं एखादा अ, पुरोहित प्रत्यक्ष देवाच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला पदस्पर्श करून सुद्धा त्याची पूजा करू शकतो. तो अधिकार सगळ्यांना असावा. म्हणजे तेव्हा कसं किंवा अजूनही अनेक देवळांमध्ये फक्त पुजाऱ्यालाच तो अधिकार असतो, सोवळं नेसून जाणाऱ्याला. प्रत्येक म्हणजे अगदी ब्राह्मण जरी दर्शनाला आला, तरी त्याला तुम्हाला आम्हाला कसं प्रवेश नसतो आतपर्यंत मूर्तीला स्पर्श करायचा. तर सावरकरांची इच्छा होती, की अगदी मूर्तीला पदस्पर्श करून त्याची पूजा करण्याचा अधिकार सगळ्यांना मिळावा. म्हणून त्यांनी पतितपावन मंदिर म्हणून एक नवीन मंदिर बांधलं आणि ते एक समजूत केली जाते, की ते वेगळं मंदिर अस्पृश्यांसाठी बांधलं. तर ते अतिशय चुकीची आणि म्हणजे अगदी विपर्यास करणारी माहिती मुद्दाम दिली जाते. ती संपूर्णपणाने खोटी आहे. हे सर्व हिंदूंना खुलं असलेलं आणि गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करून पूजा करण्यासाठी उपलब्ध असलेलं हे देऊळ सावरकरांनी बांधलं. त्याच्या व्यतिरिक्त काही आंतरजातीय विवाहांना सावरकरांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. शिक्षणापासून म्हणजे लहान मुलांच्यातच स्पृश्य अस्पृश्य भावना निर्माण होते, ती होऊ नये, त्यांच्यामध्ये चांगले संस्कार सुरुवातीपासून व्हावेत म्हणून सावरकरांनी शाळेमध्येच मुलांना सरमिसळ बसवण्याची मोहीम आखली. ती इतक्या ह्याची होती, की रत्नागिरी जिल्ह्यात ते जाऊ शकायचे. तर अचानक वेगवेगळ्या शाळांना ते भेटी देत असत आणि तिकडे स्पृश्यास्पृश्य मुलं एकत्र बसवली जातात की नाही हे बघत आणि गरज पडली तर ते तसं बसवलं नसेल, तर ते तिथल्या शिक्षकांविरुद्ध, अगदी ब्राह्मण शिक्षक असले तरी त्यांच्या विरुद्ध सरकार दरबारी
तक्रारी करत असत आणि त्यांनाच भाग पाडलं जात असे की तुम्ही असं करू नका. अनेक वेळ काही शाळा सावरकरांनी उघडून दिलेल्या आहेत, की जिथे ह्या मुलांनी सगळ्यांनी यावं, एकत्र बसावं. त्यांना जशी शिक्षणासाठी पुस्तकं, वह्या, खाऊ दिला जातो तसा आपण द्यावा म्हणून भागोजी शेठकीर हे जे त्यांचे सहकारी आणि अतिशय दानशूर अशी व्यक्ती होती. तर त्यांना सोबतीला घेऊन त्यांनी ही सगळ्या सोयी केल्या. आज सावरकरांची नावची एक शाळा तिकडे त्यांनी उघडलेली परटवणे म्हणून आहे. तर तिकडे उघडलेली आजही आपल्याला बघायला मिळते. सावरकर विद्यालय नावाने ती प्रसिद्ध आहे. आपण एक सावरकर स्मारकाच्या वतीने एक माहितीपट तयार केला होता. तर त्याच्यामध्ये स्वातंत्र्य समाज क्रांतिकारकाची यशोगाथा ती आपल्याला युट्यूबवर स्मारकाच्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. ती सगळ्यांनी अवश्य बघण्यासारखी आहे. म्हणजे माझंच त्याला संकल्पना होती आणि मी पण त्यासाठी प्रयत्न केले होते. तर ती लोकांनी पाहावी. त्याच्यामध्ये सावरकरांचं समाजकार्य आणि प्रत्यक्ष त्या भागाचं दर्शन, काही जणांच्या मुलाखती असं सुद्धा तिथे आहे. तर त्याच्याशिवाय रत्नागिरी पर्व म्हणून सावरकरांचं चरित्राचा जो तो 13 वर्षाचा भाग आहे त्यांच्या समाजक्रांतीचा, तो बाळाराव सावरकरांनी लिहिलाय. करंदीकरांनी त्याचं एक हे घेतलेलं आहे, धनंजय कीरांचं आहे. विक्रम संपत नवीन आत्ताच्या पिढीचे लेखक त्यांनी सुद्धा याचं चांगलं त्यांच्या पहिल्या भागामध्ये वर्णन केलेलं आहे, की सावरकरांची कशा पद्धतीने दुसऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने हे समाजक्रांती केली. शेषराव मोरे सरांनी सावरकरांचे समाजकारण, सत्य आणि विपर्यास यामध्ये तर अप्रतिमपणाने सगळे आक्षेप खोडून काढलेले आहेत. ही पुस्तकं प्रेक्षकांनी जरूर अभ्यास करावा त्याचा. ओके. सर, आपण आता हे तुम्ही संपूर्ण इतकं विस्तृत आम्हाला माहिती दिली. त्यांनी समाज क्रांतिकार त्यांच्या भूमिका कशा होत्या आणि त्यासाठी त्यांनी कुठल्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्यांनी स्वतः आचरणातून या गोष्टी दाखवल्या. हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे नुसते विचार देऊन ते थांबले नाही, नुसते विचार मांडून ते थांबले नाही. ते स्वतः त्यांनी आचरणात आणून दाखवले. म्हणजे आधी केले मगच सांगितले अशी जी आपल्याकडे समर्थ रामदास स्वामींची जी युक्ती आहे, त्या युक्तीनुसारच त्यांनी काम केलं. तर आम्हाला हे सावरकरांचं आपल्या मुलाखती शेवटच्याकडे येताना मला शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारावा वाटतो, की आज जो जाणीवपूर्वक निव्वळ एक राजकारणासाठी म्हणून असं म्हणावं लागेल, की त्यासाठी सावरकरांच्या विचारांचा, सावरकरांच्या कार्याचा जो विपर्यास केला जातोय, म्हणजे त्यांच्यावरती अगदी खरोखर खरी थोडासा थोडासा कठीण शब्द वापरला तर चिखलफेकच केली जाते असं म्हणायला काही हरकत नाही. तर अशा पद्धतीचे ते काही सावरकरांबद्दल जे लोक बोलतायत, सावरकरांच्या कार्याबद्दल जे लोक बोलतायत, तर खरे सावरकर लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजे आणि खरे सावरकर लोक त्यांच्यापर्यंत कसे पोहोचतील, की हे खरं सावरकरांचं कार्य आहे, खरे सावरकरांचे विचार हे आहेत आणि राष्ट्राला त्याचा असा उपयोग आहे. हे कशा पद्धतीने होऊ शकतं? हा कसं आहे माहितीये का, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सशस्त्र क्रांतीमुळे आणि हिंदुत्ववादामुळे त्यांना काँग्रेसचा विरोध फार प्रथम पासून आहे. विशेषतः नेहरूंच्या काळापर्यंत हा विरोध चालत आलाय, म्हणजे 1964 सालापर्यंत. तोपर्यंत सावरकरांचं म्हणजे आधी ब्रिटिशांच्या भीतीमुळे आणि नंतर आपलं स्वकीय सरकार असून सुद्धा त्यांच्या धोरणांमुळे सावरकरांना शक्य तितकं मागे टाकण्यात आलं. नेहरू सरकारने सावरकरांना गांधी हत्येमध्ये गोवून त्यांची बदनामी करायचा किंवा हिंदुत्व विचार कसा चुकीचा आहे, धोकादायक आहे असा मांडायचा एक प्रयत्न करून पाहिला. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर अतिशय निष्कलंकपणे या खटल्यातून सुटले. त्यांची न्यायालयाने मुक्तता केली. त्याच्यानंतर पुन्हा कपूर आयोग म्हणून जो स्थापन झाला होता, की ही गांधी हत्या टळली असती का? हा त्यांचा खरा तर कार्यक्षेत्र होतं. परंतु काही कारण नसताना याच्यामध्ये कपूर आयोगाने एक 2-4 वाक्यामध्ये काही शेरे मारलेले आहेत. तर त्याचा आधार घेऊन अजूनही सावरकरांना गांधी हत्येसाठी टीका केली जाते. तर प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने किंवा विशेष न्यायालयाने एकदा सावरकरांना या खटल्यातून निर्दोष मुक्त केल्यानंतर एखाद्या आयोगाला कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे दोषी करण्याचा अधिकारच नसतो. म्हणजे एक तर मुळात आयोग हे काही न्यायालय नव्हे. तो एक चौकशी करण्यासाठी नेमलेला एक कमिटी असते सरकारने. त्याची कमिटीचा अहवाल स्वीकारायचा का नाकारायचा हाही सरकारचा अधिकार असतो आणि त्यांनी जे काही निष्कर्ष काढले असतात ते कुठल्याही प्रकारे बंधनकारक नसतात.
आणि एखादा सर्वोच्च किंवा विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर एखादा खालच्या न्यायालयाला त्याला त्याच्या विरुद्ध निकाल द्यायचा अधिकार असू शकतो का? तो जसा नसतो तसा आयोगाला सावरकरांच्या निर्दोषत्वाविषयी कुठल्याही प्रकारे निर्णय द्यायला अधिकार नसतो. परंतु हा एक राजकीय भाग झाल्यामुळे आणि मुख्यतः नेहरू सरकारची म्हणजे त्यांचा उद्देशच हा होता की हिंदुत्व विचार या देशातून संपवायचा असेल, हिंदू महासभेला संपवायचं असेल, तर सावरकरांचीही निंदा करावी. हिंदू सभेच्यालाही आपण म्हणजे त्यांचे असे उद्गार मी ऐकलेत, की "आय विल क्रश द हिंदू महासभा." अशा प्रकारचे त्यांचे उद्गार काढलेले होते त्यांनी, की त्यांना हा विचारच संपवायचा होता. तर त्याला अनुसरून प्रयत्न झाले. 1952 पर्यंत त्याच्यानंतर सावरकर बऱ्याचशा प्रमाणात त्यामुळे राजकीय दृष्ट्या असं अस्तंगत झाले असं म्हणू. हिंदू महासभा होती, पण हळू त्यांचंही कमी झालं. 1964 ला शास्त्रींचं सरकार येईपर्यंत हाच प्रकार चालू होता. त्यानंतर थोडा-थोडा बदल व्हायला लागला. पण विशेष करून जर बदल सांगायचा झाला, तर इंदिरा गांधींच्या काळात पहिल्यांदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर 1970 साली विशेष टपाल तिकीट काढलं गेलं आणि त्याच्यामागे जनसंघाचे खासदार होते तसेच कम्युनिस्ट लोकांचेही खासदार त्याच्यामागे आवाज उठवत होते, की तुम्ही सावरकरांचंही टपाल तिकीट विशेष काढलं पाहिजे आणि इंदिरा गांधींना ते नंतर मान्य झालं. त्यावेळेला सत्यनारायण सिन्हा नावाचे माहिती प्रसारण मंत्री होते. त्यांचा सगळा पत्रव्यवहार आणि तो सगळा जो काही विचार आहे किंवा त्यावेळेस ज्या घटना घडल्या, तो सगळ्याला आपल्याला नॅशनल आर्काइव्हमध्ये पाहायला मिळतात. तर ते पहिलं आपण त्याच्या आधी 64 साली सावरकरांना शास्त्री गव्हर्नमेंटनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून निवृत्ती वेतन सुरू केलं. साधारण ₹500 महिना म्हणजे वार्षिक ₹6000 असं सावरकरांच्या शेवटच्या 1-1.5 वर्षाच्या काळात त्यांना ते मिळालं असावं. तो एक भाग झाला आणि नंतर टपाल तिकिटाचं एक वितरण झालं. तर हे 2 मोठे सन्मान इंदिरा गांधींच्या काळात पहिला शास्त्रींच्या काळात, इंदिरा गांधींच्या काळात आणि इंदिरा गांधींच्याच काळामध्ये पुढे 1980 ला सावरकरांनी जे भागानगरच्या निजामाविरुद्ध म्हणजे आपण ज्याला हैदराबाद म्हणतो, त्या निजामाच्या हिंदूंविरुद्ध असलेल्या अ, अन्यायी अशा नोकऱ्यांमधल्या वाटपाविषयी जो त्यांनी चालवला होता, त्याच्या विरुद्ध एक मोठा लढा दिला होता. तर त्याला 1980 साली इंदिरा गांधींनी अ, स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्या लढ्याला मान्यता दिली. भागानगरचा निशस्त्र प्रतिकार असं त्या लढ्याला म्हटलं जातं आणि सावरकरांच्या नेतृत्वाखाली जवळ-जवळ 20 ते 25,000 आर्य समाजिस्ट आणि हिंदू महासभेचे आणि काही शीख अकाली दलाचे शीख लोकं असे तुरुंगात होते निजामाच्या. तर त्याला त्या सगळ्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून 1980 साली मान्यता मिळाली. त्याच्यानंतर 1983 साली सावरकरांच्या वर त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने परत इंदिरा गांधीच पंतप्रधान होत्या. त्यांनी त्यावर एक लघुपट काढायची फिल्म डिव्हिजनला अ, अ, आज्ञा दिली किंवा म्हणजे तेव्हा आज्ञा म्हणू किंवा त्यांनी अ, अजित पांजा त्यावेळेला होते. त्यांना सांगितलं, की तुम्ही यांच्यावर काढा आता ही माहितीपट. तोही अतिशय सुंदर झाला. त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने तोपर्यंत नीट आलं होतं. 94-95 सालापर्यंत हे सगळं सुरळीत चालू होतं. पण परत हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलं आणि त्याच्यानंतर परत ह्याला राजकीय दृष्टीने आपल्याला सावरकरवाद, हिंदुत्ववाद आणि म्हणजे एकूणच राजकीय त्याला रंग यायला लागला आणि धोका वाटायला लागला काँग्रेस किंवा विरुद्ध डाव्या विचारसरणीला आणि सावरकरांची बदनामी करायचा यांनी चंग बांधायला सुरुवात केली. नाहीतर तोपर्यंत कम्युनिस्टांचाही सावरकरांना असा विरोध नव्हता. हिरेन मुखर्जी असतील किंवा सर मानवेंद्रनाथ रॉय असतील, डॉक्टर श्रीपाद अमृत डांगे यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केलेली आहे भारतामध्ये. ते असतील, ह्या सगळ्यांना सावरकर हे सशस्त्र क्रांतिकारक म्हणून मान्य होते. हिंदुत्ववादाला त्यांची मान्यता नव्हती, पण सशस्त्र क्रांतिकारक म्हणून त्यांना खूप सन्मान ते देत होते. पण अचानक ह्यानंतर जे सुरू झालं, ते सावरकरांचं कुठलंही विधानं मोडतोड करून साहित्यातून बाहेर काढायची, कसला आगापिछा द्यायचा नाही, संदर्भ द्यायचे नाहीत आणि एक प्रचंड मोठ्या प्रमाणात नॅरेटिव्ह चुकीचं सेट करणं हे सगळं सुरू झालं. आणि 2014 साली तर पूर्ण बहुमतातलं सरकार आल्यानंतर तर या लोकांच्या अंगाचा तिळपापड झाला आणि सावरकरांची बदनामी करणं हेच यांचं ध्येय होऊन बसलं. तर आता ह्या सगळ्यावर मात कशी करायची, तर मूळ सावरकर साहित्य समजून घ्यायला पाहिजे. मी आता मगाशी जे उल्लेख केले वेगवेगळ्या पुस्तकांचा, ती सावरकर चरित्र आहेत. अनेक चांगले चांगले लेखक त्यावर लिहित आहेत.
सोशल माध्यमात, समाज माध्यमात वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं, तर त्याचा सांगोपांग विचार करावा लोकांनी आणि प्रश्न विचारायला शिकावं, की हे खरंच असं असू शकतं का? ते तपासायला पाहिजे. लोकं जे विरोधक आहेत, ते फेक नॅरेटिव्ह करण्यात अगदी तयार आहेत. म्हणजे बनावट कथा रचायच्या, सावरकरांची बदनामी करायची आणि हिंदुत्व विचाराला बदनाम करायचं. आता प्रत्यक्षात संविधान विरोधी, आता प्रत्यक्षात गंमत अशी आहे, की सावरकरांच्या हिंदू महासभेनेच एक संविधानाचे ब्लूप्रिंट म्हणजे आपण मराठीत म्हणतो प्रारूप तयार केलं होतं. तर ते सुद्धा आजच्या संविधानाशी अत्यंत साधर्म्य असलेलं आहे. तर त्याच्यात सुद्धा समतेचंच तत्व आहे. कुठल्याही प्रकारे हे नाहीये, की मनुवादी हे करावं, मनुस्मृतीचं लादावी, असं कुठेच काही मनातही नाही. सावरकरांनी सुद्धा त्याला अतिशय अनुकूल प्रतिक्रिया त्या त्याचं नाव आहे द ब्लूप्रिंट ऑफ द फ्री स्टेट ऑफ हिंदुस्थान ऍक्ट 1944 अशा स्वरूपाचं ते नाव आहे. तर ते सुद्धा अतिशय नवीन पद्धतीचं आहे. कुठेही मनुस्मृतीचा कणभरही म पण नाहीये त्याच्यामध्ये. पण ह्यांचे खोटे नॅरेटिव्ह सेट करणं असं काही म्हणजे आपण म्हणतो ना, की सत्य सांगेपर्यंत खोटं 100 ठिकाणी गाव फिरून आलेलं असतं, तसा प्रकार चालू आहे. तर लोकांनी सजग व्हायला पाहिजे आणि सावध असायला पाहिजे, की ताबडतोब प्रतिप्रश्न विचारा, की हे तुम्ही कुठे वाचलं? त्याचं मूळ आम्हाला संदर्भ द्या सावरकरांच्या बाबतीत किंवा हिंदुत्वाच्या बाबतीत. आता एआय आलेली आहेत वेगवेगळ्या. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचाराल, ग्रोक सारखी आहेत किंवा चॅट जीपीटी आहे. तर त्यांना तुम्ही व्यवस्थित खोदून माहिती मिळाली, की बरोबर माहिती आपल्यासमोर सगळी येऊन हजर होते. तर ह्याचा वापर करून ही सगळी फेक नरेटिव्ह हिंदुत्ववाद्यांनी मोडून काढावीत. कारण हा हिंदुत्व विचार हा राष्ट्रीय विचार आहे. सावरकरांच्या विचारात कुठेही हिंदूंचा राष्ट्र म्हणजे काहीतरी मनुस्मृती किंवा जुनं काहीतरी बुरसटलेलं लादायचंय आणि अहिंदूंचा निपात करायचा आहे, असं कुठेच म्हटलेलं नाही. कोणी दाखवावं काढून, की हे सावरकर साहित्यात अशा पद्धतीचं आहे. उलट सगळ्यांना समान अधिकार असावेत या इक्वॅलिटीचाच सावरकरांनी उल्लेख केलाय. त्यांचं तुम्ही जर 1938 सालचं भाषण काढून पाहिलं, त्याच्यातही तेच उल्लेख आहेत. तर मूळ वाचा, लोकांना विचारा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा. अनेक तज्ञ आहेत आज, त्यांना विचारा. पण स्वतः माहिती घ्या. हे सगळं फेक नरेटिव्ह आपोआप नष्ट होत जाईल आणि सत्य काय आहे ते झळाळून बाहेर येईल. सर, तुम्ही ह्या कालच्या प्रसंगावरून आपण ही मुलाखत सुरू केली आणि त्याच्यामध्ये सावरकरांचे खरे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचावेत याचपर्यंत आपण संपूर्ण प्रवास बघितला. तुम्ही आम्हाला इतकी विस्तृत माहिती दिली, प्रत्येक गोष्टीबद्दल इतकी सखोल माहिती आम्हाला दिली. याबद्दल तुमचं हिंदुस्थान पोस्टतर्फे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते चंद्रशेखर साने सर. त्यांनी आपल्याला त्या प्रसंगापासून त्यांनी आपल्याला मुलाखतीत संपूर्ण सगळं सत्य सांगायला सुरुवात केली. त्या संपूर्ण प्रसंगामध्ये कशा पद्धतीने लोक चुकीच्या पद्धतीने सावरकरांचा विरोध करतात, की सावरकरांचे खरंच ते विचार नाहीच आहेत. उगाच लोकांसमोर सावरकरांना चुकीचं पोर्ट्रे करत आहेत. सावरकरांचे चुकीचे विचार काहीतरी थातूर गोष्टी एकत्र करून त्याच्यामध्ये लोकांपर्यंत आणतायत. हे त्यांनी समजावून सांगितलं. खरे सावरकर कसे समजून घ्यावेत आणि खरे सावरकर खरंच कसे होते, सावरकरांचे विचार कसे होते, हेही त्यांनी आपल्या समोर सांगितलं. आणि या संपूर्ण भागामध्ये त्यांनी आपल्याला विस्तृतपणे माहिती देत सावरकरांची खऱ्या विचारांची संपूर्ण दर्शनच घडवलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.